मित्रांनो, आजचा भाग गोड, रोमॅन्टिक, अगदी तसाच खतरनाक सुद्धा आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आता यश कावेरीला सुखी संसाराचा आशीर्वाद मिळणार आहे. सोबतच गणपती बाप्पांनी मोठा संकेतही दिला आहे. अमृताने धर्माधिकारींवरती केलेला जीवघेणा वार स्वतःवरती झेलून कावेरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून धर्माधिकारींना वाचवलं आहे. परंतु अमृताचं हेच कारस्थान कावेरी सगळ्यांसमोर कशी उघड करते ते पाहणार आहोत. त्यासाठी बघूयात मग कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 30 ऑगस्टचा भाग. यमुनाने कावेरीलाच अडकवलेलं असतं. मांना समजेल पटेल अशा शांत भाषेत ती सांगते की मा, अगं कावेरीला फक्त मी एवढंच म्हटलं की दादा कित्येक दिवसांनी घरी परत आलाय, जा त्याला भेट, त्याच्याशी छान गप्पा मार. बायको म्हणून तिची काही कर्तव्य आहेत की नाहीत. आता मात्र कावेरी प्रचंड घाबरून जाते आणि विचार करते, यश जसं म्हणतायत अगदी तेच बरोबर आहे. मी आता घरच्यांना सत्य सांगायला हवंय. चिकूची आई असण्याचं नाटक करू शकते, परंतु उदय भाऊजींची बायको असल्याचं नाटक नाही करू शकणार. हे सगळं पुढे पुढे कावेरीला खूपच चढ जातं. मा जेव्हा कावेरीला विचारतात, यमुनाच्या प्रश्नाची उत्तर का देत नाही असतो, इतक्यातच यश येतो. तेव्हा विद्या यशला खुणावते, मी उदयच्या रूममध्ये जाऊ शकत नाही कारण. कावेरीने असं म्हणता क्षणी मा विचारतात की काय कारण आहे. तेव्हा खूप सारा धीर एकवटून कावेरी अखेर सत्याला वाचा फोडते, कारण मी त्यांची बायको नाहीच आहे. आता तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो आणि यश विद्या दोघांसाठी हे खूप अनपेक्षित असतं की कावेरी असं ठोस पाऊल उचलेल, ठामपणे ती सत्य सांगेल. परंतु मा त्याचा आता वेगळाच अर्थ काढतात. जवळ येऊन कावेरीला समजावतात, हे बघ कावेरी, उदय तुला ओळखत नाही. तुझं प्रेम तो आता विसरून गेलाय. याचा त्रास होणं स्वाभाविकच आहे. अगं पण मलाही तितकाच त्रास होतोय. मी तर 9 महिने कळा सोसून त्याला जन्माला घातले. तो तर आई म्हणून मलाही ओळखत नाहीये. माझे सगळे संस्कार तो विसरलाय. हे बघ कावेरी, हेही दिवस निघून जातील. आपण खूप सारे प्रयत्न करूयात, सर्वच जण मिळून करूयात. आपण सर्वच जण मिळून त्याची स्मृती परत आणूयात. अगं त्याला जुनं काही नाही आठवलं तरी चालेल, परंतु तो आपल्याशी एका नव्या प्रेमाच्या नात्याने जोडला जाईल. कावेरी मनातून इतकी बेचैन होते की कसं सांगू यांना. कावेरी सत्य समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघा मा, तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. परंतु मा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नसतात. उलट कावेरीला त्या समजावतच राहतात. तू यमुनाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नको देऊस. मी समजावते तिला. आता यमुनाला हे खटकतं. ती विचारते की मा, लक्ष देऊ नकोस म्हणजे काय? अगं मी काही चुकीचं बोलले का? यमुना, डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं होतं विसरतेस का तू? डॉक्टरांना निरोप देते वेळी डॉक्टरांनी एक गोष्ट निक्षून बजावून सांगितलेली असते की एखादं नातं आठवण्यासाठी उदयला प्रेशराईज करू नका. सहज बोलवून त्याला जितकं आठवेल तितकं आठवू द्या. नाही आठवलं तरी काही हरकत नाही, परंतु त्याच्या मनावर ताण येईल असं काहीही करू नका. अगं कावेरी उलट अगदी बरोबर वागते. त्याच्या मनावर ताण येईल असं आपल्याला काही करायचंच नाहीये. जे काही करायचं आहे ते खूप धीराने करायचं आहे. आता ताईपणा करून चालणार नाहीये. कावेरी एक बायको म्हणून त्याचे जे वागते ती अगदी बरोबरच आहे. हे बघ उदय स्वतःला सुद्धा नीट ओळखत नाहीये, त्यामुळे आपण काही करायला जायचो आणि होत्याचं नव्हतं होऊन बसायचं. मा खूप पोटतिडकीने समजावतात. आता या यमुनाच्या डोक्यात शिरलं तर शिरलं, कारण नको तिथे चोंबडेपणा हिला करायचाच असतो. तेव्हा ती परत प्रश्नच विचारते, मा अगं पण त्याला एकटं सोडायचं म्हणजे त्याची काळजीच घ्यायची नाही असं आहे का? तेव्हा यश मध्ये पडतो. तो सांगतो की यामिदी, अगं त्याला एकटं कशाला सोडायचं, मी आहे की त्याच्यासोबत. आणि मुद्दामच तो यमुनाची फिरकी घेतो. तो म्हणतो की हे बघ यामिदी, उदयदादाला सगळ्यात आधी तूच आठवणार. यमुना विचारते की ते कसं काय? तेव्हा यश मुद्दाम टोला लगावतो, कारण कडू कारल्याची चव कोणीच विसरू शकत नाही. आता यमुना चिडून यशला एक धपाटा घालते. अच्छा, म्हणजे मी कडू कारलं आणि तू कुठलं आगाव कुठचा? तेव्हा यश म्हणतो, 1 नंबरचा आगाव आहे. यमुना त्याच्यावरती इतकी चिडते की हात धुवून त्याच्या मागेच लागते.
त्याला फटकावतच घेऊन जाते. मा काकू दोघींनाही खूप हसू येतं. आता त्या दोघीसुद्धा तिथून निघून जातात. कावेरीचं टेन्शन आणखीनच वाढतं. सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो तर फसला, कारण माननी त्याचा वेगळाच अर्थ धरला. विचारात हरवलेल्या कावेरीजवळ विद्या येते आणि ती तिला समजावते, नक्कीच हा देवी आईचा संकेतच असावा. म्हणजे तुम्ही इतक्या स्पष्टपणे मानना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि मानना समजलं नाही. माझा तर विश्वासच बसत नाहीये. यामागे नक्कीच देवी आईची काहीतरी योजना असेल आणि ती तिला गळ घालते. कावेरी वहिनी प्लीज, उदय भाऊजींना सगळं आठवेपर्यंत तुम्ही हे सत्य कोणालाच सांगू नका ना. आता कावेरीचा नाईलाजच असतो, त्यामुळे आता ती गप्प बसायचंच ठरवते. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी घरामध्ये आता गणपती बाप्पांच्या पूजेची सगळी तयारी चालू असते. संदीप, श्रीकांत दोघेही मिळून हार बनवत असतात. तेव्हाच यश उदयला घेऊन येतो. बाहेर येता क्षणी तो श्रीकांतला विचारतो, बाबा कसे दिसतोय आम्ही? तेव्हा संदीप म्हणतो की 1 मिनिट, आणि तो जाऊन त्यांच्यासोबत मिक्स होतो. आता तिघेही भावंडे एकत्र असतात. तेव्हा तो विचारतो की आता सांगा. बाबा त्यांचं कौतुकच करतात, एकदम छान दिसताय. उदय इकडे तिकडे सगळीकडे पाहत असतो. सजावट केलेली असते. किचनमध्ये सर्व बायका आपापली कामं करत असतात. यमुना खोबरं खोवत असते, तर काकू सर्वांसाठी चटणी बनवतात. त्या मांना विचारतात, एवढी पुरेल ना? मा हसून उत्तर देतात की पौर्णिमा, अगं तेवढी चटणी कशी पुरेल, अजून घाल थोडीशी. तोचपर्यंत रूममध्ये असलेली अमृता आता धर्माधिकारींवरच्या मोठ्या आघाताची तयारी करत असते. पुढच्या एका डावाची. स्वतःच बरळते, सुलक्षणा तुला मी खूप संस्कारी आणि सुशील वाटते ना, पण मूर्ख आहेस अगं तू. कारण माझ्या आतमध्ये पेटलेल्या सुडाचा वणवा तुला अजून दिसलाच नाहीये. सुलक्षणा, तुला तुझं कुटुंब खूपच संस्कारी वाटतं ना, परंतु आज तेच संस्कारी कुटुंब कायमचं संपून जाणार आहे. असं स्वतःची बडबड करत अमृताने एक डाव आखलेला असतो. थोड्याच वेळात ती जेव्हा किचनमध्ये येते, तेव्हा आधी तर ती मांना हाक मारते. मा तिला पाहता क्षणी तिचं खूप कौतुक करतात. अगो किती छान दिसतेस तू. आज तू छान छान दागिने घातलेस, छानशी साडी नेसलीस. आज संध्याकाळी ना तुझी दृष्ट काढे ना मी. एवढंच बोलून मा गप्प बसत नाहीत, तर यशवरून तिला चिडवतात सुद्धा. तुझ्या गळ्यात ना आज फक्त एका दागिन्याची कमी आहे, असं माननी म्हणतात. सर्वजणी त्यांच्याकडे बघत असतात. यशच्या नावाचं मंगळसूत्र. तेव्हा अमृता लाजते. तो फक्त सगळ्यांसमोर चालू असलेला तिचा दिखाऊपणा असतो. मनात तरी हेतू वाईट ठेवूनच आलेली असते. ती फक्त किचन रिकामं होण्याची वाट पाहत असते. आणि आता लवकरच तो दागिनासुद्धा तुझ्या गळ्यात पडेल बरं का. माननी चिडवता क्षणी यमुनासुद्धा चिडवते, अगं ज्याच्यासाठी तयार झाली आहेस त्याने बघितलंय का तुला? जेव्हा तो तुला बघेल ना, तेव्हा त्याची विकेटच पडेल. आता मा तिला ओरडतात, यमुना काय तुझी भाषा ही? पटकन यमुना आता शब्दांची सारवासारव करते. अगं मा, म्हणजे मी असं म्हणत होते की यशने जर अमृताला पाहिलं तर तो पाहतच राहील. सर्वच जण यशचं नाव घेत असतात आणि नेमका यशच तिथं हजर होतो. येता क्षणी त्याची नजर पडते ती कावेरीवरती. आता या धूर्त अमृताला वाटतं की यश आपल्याकडेच पाहतोय, परंतु तसं काहीच नसतं. कारण अमृताच्या पाठीमागे कावेरी असते आणि यशची नजर तिच्याचकडे. यश तिच्याकडे पाहता पाहताच मानना सांगतो, मा पूजेसाठी तबक घ्यायला आलोय. मा लगेच विद्याला सांगतात. आता यश डोळे मिटून खूप गोड स्वप्नात रंगून जातो. डोळे घट्ट मिटता क्षणी यशला त्यास गोड स्वप्नामध्ये येते कोण? अर्थात आपली कावेरी. कावेरी किचनमध्ये काम करत असताना तिथे आसपास कोणीच नसतं आणि यश तिच्या मदतीला येतो. यश कावेरीची मदत करणार, तेव्हा यशलाही कावेरीची मदत करायची असते. आता मोदकासाठी ती पीठ मळत असते, तेव्हाच यश तिचा हात पकडतो आणि तिची मदत करायला लागतो. कावेरी यशला तटावते सुद्धा की काय चाललंय तुमचं? तेव्हा यश म्हणतो की काय म्हणजे, मदत करतोय ना मी. तेव्हा कावेरी सांगते, तुम्ही जा इथून, माननी बघितलं तर. तेव्हा यश म्हणतो, बघितलं तर बघू देत. आता हा सगळा खेळ त्याच्या स्वप्नातच चालू असतो. कावेरी परत चिडून विचारते,
वेड लागले का तुम्हाला? यश उत्तर देतो की हो, तुमचंच वेड लागले. कावेरीला तो सुंदर अशी कॉम्प्लिमेंट सुद्धा देतो. आज तुम्ही खूप गोड दिसताय. आज एकटक तुमच्याकडे बघावंच वाटतंय, असं यश त्याच्या स्वप्नातच बोलत असतो. आता त्याला भानावर आणते ती विद्या. जेव्हा विद्या त्याला हाक मारते, तो डचकतो, इकडे तिकडे बघतो आणि आत्ता कुठे त्याच्या लक्षात येतं की तो स्वप्नात हरवला होता. विद्या मुद्दामच आता त्याला चिडवते, तेही गाणं गुणगुणत चिडवते. जेव्हा यशच्या हातात तबक देऊन परत ती येते, तेव्हा कावेरीला हळूच धक्का मारते, डोळे विचकावते. ती फक्त यशलाच चिडवून गप्प बसवत नाही, कावेरीला सुद्धा यशवरून चिडवते. यश अजूनही त्याच जागी शुंभासारखा उभाच असतो आणि एकटक तो कावेरीकडे पाहत असतो. आता परत या अमृताला हाच भ्रम होतो की जणू काही तो इतका वेळ तिलाच ताडतोय. इतक्यातच मांचं लक्ष जातं. मा यशला विचारतात, यश, तबक दिलंय ना विद्याने? अरे मग जा आता. किती वेळ असं पाहत राहणार आहेस तू तिच्याकडे? यशचं लक्षच नसतं मांच्या बोलण्याकडे. अजूनही तो कावेरीकडेच टोकावत असतो. गालातल्या गालात एकटाच हसत असतो. तेव्हा मा परत विचारतात, अरे यश, मी तुझ्या बायकोबद्दलच बोलते, होणाऱ्या बायकोबद्दल. तेव्हा यशच्या लक्षात येतं की त्या अमृताबद्दल बोलतायत. आता मा सुद्धा सगळ्या बायकांसमोर आपल्याला चिडवते म्हटल्यानंतर यश तेथून सटकतोच. मांना सांगतो की बहुतेक गुरुजी बोलावतायत. तेव्हा काकूला इतकं हसू येतं. काकू मांना म्हणते, वहिनी, चक्क आपला यश आज लाजला. तेव्हा सर्वांनाच खूप हसू येतं. कावेरी रागात अमृताकडे एक कटाक्ष टाकते, कारण यश आणि कावेरी दोघांनाही अमृताचा हेतू चांगलाच माहिती आहे. आता स्वतःचं कपट कारस्थान करायचं तर मुद्दाम ही अमृता आदर्श सून बनण्याची नाटकं तर चालूच असतात. मांना सांगते की मोदकाचं सारण करायचं आहे ना, ते मी करते. मा सांगतातही की अगं राहू देत, मी बनवते. परंतु नाही, हिचा हट्टीपणा काही संपतच नाही. कारण मनामध्ये धर्माधिकारींना संपवण्याचा हेतू ठेवून जे आलेली असते. आता मांचा आंधळा विश्वास त्यांनाच घातक ठरतो, कारण त्या स्वतः या अमृताला सारण बनवण्याची परवानगी देतात. किचन कट्ट्यावरती ती जेव्हा सारण बनवत असते तेव्हाच इकडे तिकडे नजर फिरवते. आता बाकीच्या बायका आपापल्या कामात व्यस्त आहेत. यात संधीचा फायदा घेऊन तिने जी पुडी आणलेली असते त्या पुडीमध्ये एक औषध असतं आणि तेच ती त्या सारणामध्ये मिसळते. ती विषारी फुलं असतात आणि जेव्हा ती खलबत्त्यामध्ये टाकून आता त्या सगळ्या सोबत म्हणजेच वेलची पावडर वगैरे त्यांच्यासोबत जेव्हा ती कुटते तेव्हाच तिच्या मनात धूर्त हेतू निर्माण होतो. आता ही विषारी फुलं स्वतःचं काम फत्ते करतीलच आणि तिला तो प्रसंग आठवतो की एका माणसाने जेव्हा ती फुलं तिला आणून दिली होती तेव्हाच सांगितलं होतं की ही इतकी जालिम फुलं आहेत ना, ज्याच्या पोटात जातील ना तो कायमचा संपेलच. इतक्यातच नेमकी विद्या तिच्या जवळ येते. तेव्हा ती पटकन आपल्या हातापाशी असलेला कागद दूर फेकते. विद्याचे लक्ष काही तिच्याकडे नसतं. विद्या तिला विचारते की तुला काही मदत हवी आहे? तेव्हा अमृता हसून सांगते की नाही. आता सारणाची तयारी करत असताना विचार करते, चला ही पांढरी विषारी फुलं या सारणामध्ये अगदी खोबऱ्यासारखी दिसत आहेत, म्हणजे कोणाला काही संशय येणार नाही. इतक्यातच मांचा किचनमध्ये प्रवेश होतो. येता क्षणी त्या अमृताच्या जवळ येतात. विचारतात की अगं, कुठपर्यंत आलीस तयारी? तेव्हा अमृता सांगते की हे काय, सारण झालंच आहे तयार, मी आता मोदक करायला घेते. मा म्हणतात, अगं राहू देत, माझं मी बनवते ना मोदक. आता स्वतःचा प्लॅन फत्ते कसा करायचा? मावशीला जर थोडासा संशय आला तर? हा विचार तिच्या मनात येतो. भीती वाटते. म्हणूनच गोडी गुलाबीने ती मांना आपल्या बाजूने वळवते. मावशी, अगं राहू देत, मीच बनवते. साधनाताई ना मला नेहमी म्हणायचे की अमू, तूच कर मोदक, तू खूप छान बनवतेस. आता हिचा फक्त एकच हेतू असतो की मांच्या मनातून काहीही झालं तर अपराधीपणाची भावना संपूच द्यायची नाही. मांचा चेहरा उतरतो जेव्हा साधनाचं नाव तिच्या तोंडून निघतं. मा तिचं कौतुक करतात की अरे वा, नाही म्हणजे तुला एवढे परफेक्ट मोदक बनवता येतात म्हणजे तू सुगरणच आहेस. मावशी, मला ना 6 पाकळ्यांचा सुद्धा मोदक बनवायला येतो, मी लगेच बनवते. बघ तुम्ही ना एक मोदक खाल्ला ना की सगळे असे खातच राहाल. अमृता स्वतःचंच कोड कौतुक करत असते
आणि तेव्हा मा सांगतात की हे बघ, आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली ना की ती चांगलीच होते. मा अमृताकडे दुर्लक्ष करतात आणि बाकीची कामं बघायला जातात. काही वेळानंतर गुरुजी सुद्धा घरी आलेले असतात. मा त्यांच्याशी संवाद साधतात. तुम्ही सांगितलेली पूजा फळाला आली. माझा उदय बघा, तो आमच्या घरी परतलाय. हे सगळं तुमच्यामुळे झाले, तुम्ही सांगितलेल्या पूजेमुळे. तेव्हा गुरुजी याचं सगळं क्रेडिट मांनाच देऊन टाकतात. मा कावेरीला हाक मारून बाहेर बोलावून घेतात. गुरुजी आल्याचं सांगतात. तेव्हाच गुरुजी म्हणतात की हे बघा, देवावरची तुमची अढळ श्रद्धा आणि दृढ निश्चय यामुळेच तुमची पूजा फळाला आली. तुमच्या प्रेमानेच, तुमच्या विश्वासानेच तुमच्या मुलाला मृत्यूच्या दारातून परत आणले. तेव्हा मा हात जोडून हसत म्हणतात की हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मा सांगतात हे सगळं महादेवांच्या कृपेमुळेच झालं आहे. तेव्हा गुरुजी मांचं खूपच कौतुक करतात की जसं नवरा बायकोच्या प्रेमासाठी सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितली जाते, तसंच पुत्रप्रेमासाठी तुमचे आणि तुमच्या मुलाची गोष्ट सांगितली जाईल. अहो, तुमच्या मुलाला परत आणण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत हे प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. तेव्हा मा सांगतात की काय करणार गुरुजी, काही वेळानंतर तर आम्ही आशाच सोडून दिले होते, परंतु महादेवाने माझी हाक ऐकली. गुरुजी मा उदयला गुरुजींना नमस्कार करायला सांगतात. तेव्हा उदय नमस्कार करणार तर मा म्हणतात की अरे थांब, कावेरीला तर येऊ दे. कावेरी येत्या क्षणी मा त्या दोघांनाही म्हणतात की आता जोडीने नमस्कार करा. तेव्हा कावेरी यश दोघांनाही धक्का बसतो. परंतु तिथे चमत्कार घडतो, कारण जेव्हा मा तेथून निघून जातात, कावेरी उदयसोबत नमस्कार करण्यासाठी पुढे होते, तेही घाबरतच. उदय नमस्कार करून बाजूला होतो आणि नेमकं कावेरीच्या साथीने यशच नमस्कार करतो. गुरुजी नकळतपणे त्यांना आशीर्वाद देऊन जातात की आयुष्यमान भव, तुमचा संसार सुखाचा होवो. तेव्हा ते दोघेही धक्क्याने एकमेकांकडे बघतात. आता त्यांना ज्याची गरज होती तेच मिळालेलं असतं. ते पटकन दोघेही बाजूला होतात. तेव्हा गुरुजी विचारतात की पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? यश म्हणतो की हो, आता पूजेला सुरुवात होणारच असते. तोचपर्यंत किचनमधली आवराआवर बायकांची चालू असते. कावेरी किचनमध्ये येऊन सांगते गुरुजी आल्याचं. तेव्हा यमुना म्हणते, अमृता, मोदक नैवेद्य वेळेवरती तयार होईल ना? अमृता सांगते की हो हो, घेऊनच येईन मी. तोचपर्यंत यशच्या हातून येता सांग. साग्रसंगीत पूजा पार पडते. गुरुजींच्या मंत्रोच्चाराच्या साथीने अढळ विश्वासाने गणपती बाप्पांची पूजा धर्माधिकारींच्या घरी पार पडलेली असते. तेव्हा गुरुजी सांगतात की चला, आता पूजा तर पार पडली, आपल्याला आता आरती करून घ्यावी लागेल. यश मोठ्यानेच ओरडतो, झाले की नाही मोदक तयार? तेव्हा मा हसतात, अरे हो, इतकी घाई कसली? तेव्हा अमृता पटकन नैवेद्याचं ताट घेऊन येते. मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला जातो आणि त्यानंतर धर्माधिकारी कुटुंब एकत्रितपणे आरतीला सुरुवात करतं. सुरुवातीला तर आरती यशच करतो. आता यशच्या नंतर मा, श्रीकांत दोघेही आरती करतात. आता त्यांच्या हातून आरती झाल्यानंतर मा उदयला हाक मारतात आणि श्रीकांत कावेरीला. जेव्हा कावेरीला हाक मारतात तेव्हा कावेरीला धक्काच बसतो. पावलावर कावेरीला आता त्रासच सहन करावा लागणार असतो. विद्या, यश दोघेही थोडेसे घाबरतात. धक्क्याने कावेरीकडे पाहतात. कावेरी एक आवंडा गिळते. मनात भीती दाटून आलेली असते. नकार द्यावा तरी प्रॉब्लेम आणि उदयच्या सोबत आरतीही करता येऊ शकत नाही. तर आजचा हा भाग इथे संपतोय. पुढील भागात बघूयात अमृताचा हा जीवघेणा हल्ला, धर्माधिकारींवरती केलेला मोठा आघात कावेरी स्वतः झेलते. जेव्हा चिकू मोदकाकडे बोट करून रडत असतो तेव्हा मा एक मोदक त्याच्या हाती देतात. आता कावेरी त्याला रूममध्ये घेऊन जाते. चिकूला मोदक चारत असताना चिकू काही तो मोदक खातच नाही. तेव्हा कावेरी तो मोदक खाणार. एक घास खाता क्षणी अचानक तिला करगरल्यासारखं होतं. मनात विचार येतो की हे काय झालं, मोदकांची चव इतकी विचित्र का लागते? तेव्हाच ती थापुडकन खालती कोसळते. तिची अवस्था खूपच बिघडते. तोचपर्यंत बाहेर आता अमृताने सगळ्यांना नैवेद्य वाटलेला असतो आणि श्रीकांत गणपती बाप्पा मोरया असं सगळ्यांच्या सोबत जयघोष करत जेव्हा ते मोदक खायला जातात
तेव्हा नेमका गणपती बाप्पाच्या हातून सुद्धा मोदक खालती पडतो आणि सर्वात मोठा संकेत त्यांना मिळतो. इतक्यातच कावेरी तसंच पडत धडपडत बाहेर येते आणि सगळ्यांना खुलासा करते की मोदक कोणीही खाऊ नका, त्याच्यामध्ये काहीतरी मिसळले. आणि सांगता सांगताच ती धाडकन खाली कोसळते. सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता अमृताने धर्माधिकाऱ्यांवरती केलेला हा जीवघेणा हल्ला स्वतःवरती वार झेलून स्वतःचा जीव धोक्यात घालून कावेरीने इतरांचा जीव वाचवलाय. परंतु तिचा हा खेळ कसा समाप्त होईल? यश कावेरी दोघेही मिळून आता अमृताचा पर्दाफाश कसा करतील पाहणं मनोरंजकच